नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आज यूट्यूब चॅनलवर। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहे कापूस पिकाचे असे 5 वाण जे आपल्याला कमी पावसात कमी खर्चात भरघोस उत्पादन देणार आहे। जर तुम्ही 2026 साठी कापूस पिकाची लागवड करणार असाल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघावा, कारण का या व्हिडिओच्या शेवटमध्ये मी आपल्याला सांगणार आहे की कोणता पीक कोणता वाण बागायतीसाठी चांगला आहे, कोणत्या हलक्या वावरासाठी चांगला आहे। तर मित्रांनो, आपलं जे पहिले वाण आहे जे आहे राशी 659। मित्रांनो, राशी 659 हा वाण खूप चर्चेत आहे मित्रांनो, कारण का मित्रांनो ह्या वाणाची जी आहे बोंडाची संख्या जास्त असते, झाडाची ताकद जी आहे ती चांगली असते आणि रोगप्रतिकार क्षमता चांगली असते आणि पावसाळी भागासाठी हा वाण खूप उपयोगी आहे। आणि मित्रांनो हा जो वाण आहे साधारणतः 160 ते 180 दिवसात तयार होतो। योग्य व्यवस्थापन आणि योग्य नियोजन असाल तर एकरी आपण 12 ते 15 क्विंटलपर्यंत ह्या वाणाची उत्पादन घेऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, 2 नंबर वाण जे आहे आपलं UH 7067। मित्रांनो, हा वाण जे आहे विशेषतः जास्त उत्पादनासाठी ओळखला जातो आणि कमी वस्तीमध्ये आपल्या घरामध्ये येतो। आणि मित्रांनो, याची क्वालिटी चांगली असते म्हणून आपल्याला बाजारभाव पण चांगला भेटतो। आणि मित्रांनो, ह्या वाणाची सगळ्यात महत्त्वाची जी खासियत आहे जे गुलाबी बोंडाळेचा प्रादुर्भाव याच्यावर आपल्याला पाहायला भेटत नाही। आणि मित्रांनो, ह्या वाणाचे योग्य खत व्यवस्थापन योग्य फवारणी नियोजन जर असेल तर हे वाण चांगलं आपल्याला उत्पादन देऊ शकतो। आता मित्रांनो, तिसऱ्या नंबरवर जे वाण ठेवलेलं आहे ते आहे अजितचं 155। मित्रांनो, अजित 155 आज पाहून 5 ते 7 वर्ष अगोदर ती 1 नंबर क्वालिटीची व्हरायटी होती। ह्या क्वालिटीची व्हरायटी होती की ते वाणवर विकत होतं। तर मित्रांनो, जे अजितचं 155 जे आहे ज्या शेतकरी मित्रांना आपल्याला कापूस पिकाच्या रानामध्ये कांदे घ्यायचे आहे किंवा मका घ्यायची आहे अशा शेतकरी मित्रांसाठी हा जे वाण आहे हे बहुउपयोगी आहे, कारण का मित्रांनो हे कापूस पण उत्पादन निघते आणि त्याच्या साथोसाथ आपल्याला दुसरं पण पीक घेता येतं। मित्रांनो, हे जे झाड आहे याची उंची कमी असते, फुलधारणा जास्त असते आणि जे आहे का शेतकरी मित्रांना लवकरात लवकर येचून रान लवकर मोकळे करते। मित्रांनो, आता आपण पाहणार आहे का 4था नंबरचं जे वाण आपण ठेवलेलं आहे ते JK सीडचं CH 1947। मित्रांनो, हा जे वाण आहे ह्या महाराष्ट्रात अनेक शेतकरी लावत आहे, कारण का ह्या वाणाचे जे उत्पादन आहे जे कापसाचे जे दर्जा आहे हे दोन्ही चांगलं आपल्याला पाहायला मिळतो। आणि मित्रांनो, ह्या वाणामध्ये याचे मोठे बोंड असते, वजन 5 ते 6 ग्राम असते आणि पानाची हिरवगार राहतो। आणि मित्रांनो, जे शेतकरी मित्र ठिबकवर लागवड करायचे विचार करत असाल त्या शेतकरी मित्रांसाठी हा वाण सगळ्यात बेस्ट आहे। आता शेतकरी मित्रांनो, आपण 5व्या नंबरवर पाहणार आहे BG2 जे महाबीजचं येतं ते BG2 आपण पाहणार आहे, कारण का हे जे वाण आहे ह्या वाण जो आहे शेतकरी मित्रांमध्ये सध्या व्हायरल वाण चालत आहे, कारण का मित्रांनो ह्या वाणाचं बऱ्याचशा शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन घेतलेलं आहे आणि ह्या वाणाची बोंडाची संख्या जास्त असते, वजन चांगलं असतं, रोगप्रतिकार क्षमता चांगली असते आणि योग्य नियोजन केले तर एकरी 15 क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पादन मिळू शकते। शेवटी शेतकरी मित्रांनो, मी आपल्याला सांगणार आहे का मित्रांनो कोणताही वाण असो, आपल्या जमिनीची प्रकार, पावसाची उपलब्धता आणि हवामान बघूनच घ्यावा, कारण का शेतकरी मित्रांनो नुसते महाग वाण लावून आणि जास्त उत्पादनाची असं भेटन असं झालेलंच नाही आहे, कारण का वातावरण बघून पावसाळ्याचा अभाव बघून आपण आपल्या भागाच्या हिशोबानंच आपण योग्य वाणाची निवड करावी। आणि मित्रांनो, योग्य व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचं असतं। तर शेतकरी मित्रांनो, आपला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला, तर आपल्याला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करा, कारण का शेतकरी मित्रांनो आता इथून पुढे शेतीची कामं चालू झालेले आहे आणि आपला आता कंटिन्यू व्हिडिओ आपलं चालणार आहे। तर पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ठेवा आपल्या शरीराचं ध्यान। जय जवान जय किसान।